नमस्कार डी अर्थजागृतीमध्ये आज आपण चार्ली चॅप्लिन या महान कलाकाराचे विचार जाणून घेणार आहोत. 16 एप्रिल 1889 या दिवशी लंडन इथे जन्माला आलेला हा विनोदी अभिनेता आपल्या 75 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि 25 डिसेंबर 1977 रोजी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणारा ते पहिले अभिनेते होते. चार्ली चॅप्लिनचे जीवन अडचणी आणि संघर्षांनी भरलेले होते. त्यांची आई एक रंगमंच अभिनेत्री होती. नंतर मानसिक आजारामुळे ती दवाखान्यातच असायची, तर वडिलांनी यांना सोडून दिले होते. अनेक संकटांचा सामना करून चार्ली चॅप्लिन यांनी यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि लाखो लोकांसाठी ते प्रेरणास्थान बनले. त्यांचे अनमोल विचार आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपण खूप विचार करतो आणि प्रत्यक्षात खूप कमी सत्यात उतरवण्यासाठी काम करतो. या दृष्ट जगात काहीही कायमस्वरूपी नाही, अगदी आपले संकटही नाही. अपयश हे बिनमहत्त्वाचं आहे. स्वतःला मूर्ख बनवायला हिंमत लागते. हसणं हे शक्तिवर्धक आराम वेदनांवर उपाय आहे. जर तुम्ही जमिनीकडे पाहिले तर तुम्हाला इंद्रधनुष्य कधीही दिसणार नाही. मला पावसात फिरायला आवडते कारण माझे अश्रू कुणीही पाहू शकत नाही. आयुष्य जवळून पाहिल्यास एक शोकांतिका आहे आणि दुरून पाहिल्यास विनोदी वाटू लागते. दारूच्या नशेत माणसाचा खरा चेहरा दिसून येतो. मी देवाबरोबर खूप शांत आहे. माझा संघर्ष माणसाशी आहे. खरोखर हसण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेदनांशी खेळता आलं पाहिजे. काहीही न करता केवळ कल्पना करण्यात काही अर्थ नाही. जर तुम्ही हसलात तर तुम्हाला समजेल की जीवन अजूनही मौल्यवान आहे. खरं तर हसण्याचं कारण तेच असतं जे कधी कधी तुमच्या दुःखाचं कारण असतं. माझे दुःख एखाद्याला हसण्याचं कारण असू शकते, परंतु माझे हसणं कधीही कोणाच्या दुःखाचं कारण होणार नाही. आरसा हा माझा जगातला सर्वात चांगला मित्र आहे, कारण जेव्हा मी रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही. कोणतीही व्यक्ती देऊ शकणारी सर्वात मोठी मदत, जेव्हा तुम्हाला एखाद्याचं नुकसान करायचं असते तेव्हाच तुम्हाला शक्तीची गरज असते. नाहीतर प्रेम हे सगळं करायला पुरेसं असतं. तर असे होते चार्ली चॅप्लिन यांचे विचार. हे तुम्हाला कसे वाटले ते जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.